कॅबिनेट बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। ऑपरेशन लोटसमुळे शिंदे सेनेमध्ये तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळालंय। डोंबिवलीमध्ये शिंदे सेना नगरसेवक फोडल्यानं नाराजी आहेत। दालनामध्ये आले पण कॅबिनेट बैठकीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। तर एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय, युतीमध्ये महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून येते। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची माहिती समोर आली आहे। तर बघा, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कॅबिनेटला यांनी दांडी मारली आहे। ऑपरेशन लोटसमुळे या सर्व मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, तसंच मृदा जलसंधारण मंत्री संजय राठोड, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर या सर्व मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकलाय। तर नाराजीचं कारण काय आहे ते आपण पाहतोय। भाजप शिंदे सेना पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश केल्यामुळे नाराज आहेत। विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजपात प्रवेश मिळालाय। विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात, निधी वळवला जातो, अशी अनेक कारणं आहेत। निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही असा आरोपही शिंदे सेनेकडून केला जातोय। तर निधी मिळवण्यासाठी शिंदे सेनेच्या मंत्र्यांना कसरत करावी लागतीये आणि या सर्व कारणांमुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी आज कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे। शिंदे सेनेचे मंत्री दालनात पोहोचले पण त्यांनी कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली नाहीये अशी माहिती समोर येतेय। तर सेना मंत्र्यांच्या नाराजीमुळे फडणवीस संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपानं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही। इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी चांगलंच सुनावलंय। बघा, उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केलं असं म्हणत सीएम संतापलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं, भाजपानं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही असं फडणवीस म्हणाले। तर इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, प्रवेश देण्याचं पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं असं फडणवीस म्हणाले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।